अकोल्यामध्ये संघ संस्कारामध्ये वाढलेल्या अभय पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यामुळे वंचितनं त्यावरती आक्षेप घेतलाय। तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीनं अभय पाटील यांना पाठिंबा दिलाय। प्रकाश आंबेडकर रिंगणामध्ये असलेल्या या मतदारसंघामध्ये लढत तरी कशी आहे आणि प्रचार नेमका कसा सुरू आहे बघूया। अकोला लोकसभा मतदारसंघातील यावेळेची निवडणूक चुरशीची होणार आहे। सलग 4 वेळा या मतदारसंघामध्ये विजयी झालेले संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने संधी दिली आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय धोत्रेंच्या ऐवजी अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अनुप धोत्रे यांची भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये क्रेज आहे। त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या समोर चांगलं आव्हानही उभं केलंय। आंबेडकर यांचा हा परंपरागत मतदारसंघ असून ग्रामीण भागामध्ये आंबेडकरांचे मोठे समर्थक या मतदारसंघात आहेत। या लढतीमध्ये काँग्रेसनं डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे। कोण आहेत अभय पाटील? संघ आणि विश्व हिंदू परिषदेमधून सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत। गेली अनेक वर्ष काँग्रेस सोबत आहेत। पश्चिम विदर्भातील नामवंत अस्थिरोग तज्ञ आहेत। त्यांचे वडील डॉक्टर के.एस. पाटील हे विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत। डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत। 2019 मधली लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते। सरकारी नोकरीचा राजीनामा न स्वीकारल्यामुळे त्यांची ती संधी हुकली होती। छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चामधून चळवळीमध्ये ते सक्रिय असतात। वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा आहे। डॉक्टर अभय पाटील यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध असल्याचं सांगितलं जात आहे। गटातटाच्या राजकारणामध्ये अभय पाटील सक्रिय झाल्यानंतर काही पदाधिकारी दूर जाण्याची शक्यता आहे। यामध्येच वंचितनं आता अभय पाटील यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतलाय। संघाच्या मुशीमध्ये वाढलेल्या अभय पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी का दिली असा सवालही विचारला जातोय। त्याबरोबरच नाना पटोले हे भाजपचा स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचाही आरोप होतो। अकोल्यात भाजपला हरवण्याच्या गोंडस नावाखाली काँग्रेसने दिलेला उमेदवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतनं घडलेला उमेदवार आहे, अशी त्यांची 2014ची पोस्ट आहे। त्याचबरोबर अकोल्यामध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा एक गुन्हा जो आहे तो सिटी कोतवाली पोलिसांनी डॉक्टर अभय पाटील यांच्या विरोधात दाखल केलेला आहे। अर्थात त्यांच्या कुटुंबाला संपूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे। त्यांचे वडीलसुद्धा संपूर्ण हयातभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंच काम करत होते, विश्व हिंदू परिषदेचं काम करत होते। आणि डॉक्टर अभय पाटील हे देखील अनेक वेळ संघाच्या किंवा विविधच्या वेगवेगळ्या मंचावरती आपल्या या कट्टर व्यक्तिमत्वाचं प्रदर्शन जे आहे ते सातत्याने घडवत होते। काँग्रेस के नाना अर्थात नाना पटोले सातत्याने वंचितला 2 जागा देतो आणि इतर ठिकाणी त्यांनी पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची वक्तव्य करतो। अर्थात वंचितनी केवळ 2च जागेवर लढावं असा त्याचा मानस आहे। आणि त्या जागाही कुठल्या आहेत तर जिथे अभय पाटलांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ती अकोल्याची जागा जे बाळासाहेब आंबेडकर लढतात तिथे त्यांचा उमेदवार आहे। आणि वंचितला 2 जागा सांगितल्या जातात जे पडण्यासाठी दिल्या जाणार आहेत। आणि त्यामुळे आमचा आरोप आहे की नाना पटोले हा भाजपचा स्लीपर सेल म्हणून काम करतो। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी मागणी करतो की काँग्रेसने याची दखल घेऊन त्यांची हकालपट्टी केली पाहिजे। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा संघ आणि विश्व हिंदू परिषदेशी असलेला आधीचा संपर्क हा आता अकोल्यामध्ये प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। हा प्रचार कुणाच्या पथ्यावर पडणार यावरती उमेदवारांच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। दुसरीकडे महायुतीशी काडीमोड घेतलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीनं रामटेक आणि अकोल्यामध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय। अकोल्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष हा कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या मतानुसार अभयदादा पाटील महाविकास आघाडी यांच्या मागं उभा राहण्याची पूर्ण
तयारी आहे. अभय पाटील विरुद्ध वंचित असा सामना रंगणार असला तरी त्याचा फायदा तिरंगी लढतीमध्ये भाजपला होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. अकोला जिल्हा हा वंचितचा बालेकिल्ला समजला जातो. तरीही प्रकाश आंबेडकर जेव्हा जेव्हा एकटे लढले आहेत तेव्हा त्यांचा पराभव झालेला हा सुद्धा इतिहास आहे. त्यामुळे यावेळेसही ते एकटे आहे. त्यामुळे यांची मतविभाजन होऊन याचा फायदा यावर्षी काँग्रेसला होऊ शकतो असे लक्षण आहे. भाजपला जे पारंपरिक मत आहे ते मिळतील, मात्र भाजपचा उमेदवार नौखा आहे. पुन्हा भाजपच्या अंतर्गत गटामध्ये धुसफूस आहे. नारायण गवाणकर एक माजी आमदार आहे, जे कुणबी समाजाचं मोठं प्रस्ताव अकोल्यात समजलं जातं. त्यांनी सुद्धा अपक्ष नॉमिनेशन त्यांचं दाखल केलेलं आहे. त्याच्यामुळे तेही भाजपच्या उमेदवाराची बऱ्यापैकी मतं खातील. त्यामुळे भाजपसाठी दरवर्षी एवढी ही सोपी निवडणूक नक्कीच नाही आहे. गेल्या 3 ते 4 लोकसभा निवडणुकांचा विचार केला प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसला मिळणारी एकत्रित मतं ही संजय धोत्रे यांना मिळालेल्या मतांच्या जवळपास असल्याचं दिसतंय. अकोल्यामधल्या मतांचं गणित 2009ची लोकसभा निवडणूक संजय धोत्रे भाजप 2,87,526 मतं, प्रकाश आंबेडकर भारिप 2,22,678, बाबासाहेब धाबेकर काँग्रेस 1,82,776 मतं. 2014ची लोकसभा निवडणूक संजय धोत्रे भाजप 4,56,472 मतं, प्रकाश आंबेडकर भारिप 2,38,776 मतं, हिदायत पटेल काँग्रेस 2,53,256 मतं. 2019ची लोकसभा निवडणूक संजय धोत्रे भाजप 5,54,444 मतं, प्रकाश आंबेडकर वंचित 2,78,848 मतं, हिदायत पटेल काँग्रेस 2,54,370 मतं. लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 4 विधानसभा मतदारसंघ हे भाजपकडे आहेत, तर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे एक आमदार आहेत. अशा स्थितीमध्ये अभय पाटील यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढतीमध्ये फायदा कोणाला होणार हे येत्या काळामध्ये बघावं लागणार आहे. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला.